आज नाश्त्यासाठी इडली बनवण्याचे ठरवले होते। त्यामुळे इडली करायची म्हटलं की तयारी आदल्या दिवसापासूनच सुरू होते। सकाळीच मी इडलीसाठी तांदूळ आणि डाळ असं भिजत घातले होते। 1 किलो तांदूळ होते आणि 1 वाटी म्हणजे पाव किलो उडदाची डाळ होती। चांगले स्वच्छ तांदूळ धुवून घेतले, डाळही स्वच्छ धुवून घेतली, चांगले पाणी टाकून ते भिजत घातले आणि तांदळासोबतच 1 चमचा मेथी दाणे भिजत घातले। दिवसभर ते भिजले, सकाळी भिजत घातलेले होते हे, त्यामुळे दिवसभर हे छान भिजले आणि आता संध्याकाळ झालेली आहे। मी आता त्यांना मिक्सरमधून वाटून घेणार आहे। आणि मी त्यामध्ये थोडा गरम भात होता संध्याकाळच्या स्वयंपाकात केलेला, तो पण 2 चमचे मी तोही टाकून घेतला आणि वाटून घेतलं। मिक्सरमधून सर्व डाळ आणि सर्व तांदूळ वाटून झाल्यानंतर बघा ते मिश्रण अशा प्रकारे झालेलं आहे। चटणीसाठी तयारी करून ठेवली होती। शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण सर्व भाजून घेतले होते। सोबत दही, पुदिना, कोथिंबीर असेल तर तीही टाका वाटताना। माझ्याजवळ नव्हती म्हणून मी पुदिना टाकला, मीठ टाकले आणि अशा प्रकारे वाटून घेतले। चटणीला तडका तर द्यावाच लागतो। जिरे मोहरीचा तडका, कढीपत्ताही टाकायला विसरायचं नाही। त्याच्या सोबत थोडेसे तीळ टाकले, फोडणी जळू द्यायची नाही। थोड्या वाळलेल्या 2-4 मिरच्या तुकडे करून टाकायचे आणि वाटलेला आपला मसाला तो टाकून द्यायचा आणि थोडे पाणी घालून त्याच्यात मिक्स करून टाकून दिले। हलवून घ्यायचे, सतत हलवत राहायचे। शेंगदाणे असल्यामुळे ते खाली पातेल्याला चिटकतात। चवीनुसार मीठ टाकायचे। आता जे आपले मिक्सरमध्ये वाटून झालेले डाळ तांदळाचे मिश्रण ते आपण रात्रभर त्याला ठेवून दिले होते। छान ते पीठ आता आंबले आहे। त्याच्यात चवीनुसार मीठ टाकले, रात्रभर ते आंबण्यास ठेवून दिले होते। फुगून येतं ते पीठ चांगलं। आणि आता इडली बनवताना इडली पात्राला सर्वात पहिले थोडंसं तेल लावून घेतलेले आहे। नंतर इडलीचं पीठ त्याच्यात टाकले। सर्व प्लेटी अशाच प्रकारे आपल्याला भरून घ्यायच्या आणि इडलीच्या पात्रामध्ये त्या ठेवायच्या। सर्व प्लेट्स आपण तयार करू। आणि आता फुल गॅसवर 2-3 मिनिट हे पहिले होऊ देऊ, त्याच्यानंतर गॅस थोडा कमी करू। सुरुवातीला गॅस फुल ठेवायचा आणि अशा प्रकारे सुंदर अशा एकदम स्पंजी इडल्या तयार होतात। आणि चटणी ही आपली तयार झालेली आहे। किती छान दिसते बघा चटणी आणि इडली सुद्धा। अशा प्रकारचा सकाळी सुंदर असा नाश्ता आपला तयार होतो। लहान मुलांसहित मोठे पण आवडीने असा नाश्ता करतात। आठवड्यातनं 2दा तर इडली ही झालीच पाहिजे नाश्त्याला, पौष्टिकही असते। करून बघा, तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये सांगा। चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।